नमस्कार मित्रांनो आज आहे 4 फेब्रुवारी 2025. तर 4 फेब्रुवारी, 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो, याविषयीची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे आपण हवामान विषयीची संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपण हवामान 4-5 फेब्रुवारी या दरम्यानचं सध्या जाणून घेणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो, विदर्भ आणि मराठवाड्या यामध्ये मित्रांनो नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये हवामान उष्ण राहील आणि कोरडे राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती जबाबदारी घ्यावी. त्यानंतर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये हवामान उष्ण राहणार आहे आणि कोरडे देखील राहणार आहे. तापमानाची वाढ होण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो, तरी नागरिकांनी आपली काळजी नक्की घ्यावी. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्येही हवामान उष्ण आणि कोरडे राहील. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती जबाबदारी घ्यावी. त्यानंतर मित्रांनो, कोकण विभागामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही हवामान उष्ण राहणार आहे व काही ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. तापमानात सुद्धा इथे वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपली आरोग्याची काळजी घ्यावी. सर्व नागरिकांनी उष्णतेपासून बचावण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे मित्रांनो. हलके आणि आरामदायक कपडे तुम्ही घालू शकता, यामुळे तुम्ही उन्हापासून वाचू शकता. अधिक माहिती लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हवामानविषयीची कळवली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच व्हिडिओ आपण पुढे तुमच्यासाठी अपलोड करणार आहे.